नमस्कार मित्रांनो, ट्रेड हंटर मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर फॉरेक्स मार्केट म्हणजे काय आणि फॉरेक्स मार्केट कसं ट्रेड घेऊ शकतो किंवा कसा सेल करू शकतो ह्या गोष्टी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. ह्या गोष्टी बेसिक समजून घ्या, त्यानंतर आपण ॲडव्हान्समध्ये कोर्स जो येणार आहे त्यामध्ये आपण सगळं कव्हर करूया. ओके, बेसिक गोष्टीच्या येतील 5-6 व्हिडिओ, ट्रेड कसा घ्यायचा वगैरे ह्या गोष्टी आता समजून सांगेल. बाकीच्या गोष्टी असतील ब्रोकरमध्ये साईनअप कसं करायचं, डिपॉझिट कसं करायचं, विथड्रॉल कसं करायचं किंवा ट्रेड कसा घ्यायचा, ट्रेड कसा सेल करायचा, स्टॉप लॉस, टार्गेट वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईल. ओके, तर US100 काय आहे? US100 जसं आपल्या इंडियन मार्केटमध्ये जसं बँक निफ्टी आहे, बँक निफ्टी आणि निफ्टी आहे, तसंच US100 आणि US30 आहे. ओके, बँक निफ्टी आणि निफ्टीचं अमेरिका व्हर्जन आहे, पकडून चाला तुम्ही. जसं इंडियन मार्केटमध्ये आहे तसंच USचं पण मार्केट आहे. USचं मार्केट आहे, चायनाचं मार्केट आहे, जपानचं मार्केट आहे. तर आपण फॉरेक्स म्हणजे USमध्येच करतो फक्त. ओके, तर ह्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. करन्सी येते, बिटकॉईन येतं, बरोबर. तर आपण कशात करतो आता? US100मध्ये. म्हणजे US100 म्हणजे समजा बँक निफ्टी, ओके, आणि US30 म्हणजे निफ्टी, असं समजून चला. ओके, पण स्ट्रॅटर्जी वेगवेगळ्या येतात, तसं त्या स्ट्रॅटर्जीकडे जास्त लगेच फॉलो करायचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही जो बँक निफ्टीचा आपला जो लिक्विडिटी हंटिंगचा जो कोर्स आहे बाय केला असेल, त्याच्या स्ट्रॅटर्जी इथं लागू होत नाहीत. तिथं सगळ्या लेवल्स वगैरे सगळ्या वेगवेगळ्या येतात, त्यामुळे तसं काही करू नका. ओके, तर US30 आणि US100 तुम्हाला मार्केट समजलं. इंडियन मार्केटसारखं सेम आहे, वेगळं काही नाही आहे, अवघड काही नाही. अवघड बनवतात लोक, सांगतात लोक अवघड आहे, असं काहीच नाही. अवघड कुठलंच मार्केट नाही नसतं आपल्यासाठी. तरी तुम्ही जर शिकत गेला तर कोणतंच मार्केट तुम्हाला अवघड जाणार नाही. सेम बँक निफ्टी आणि निफ्टीसारखं US100 आणि US30. ओके, दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जसं तुम्ही बँक निफ्टीमध्ये CE येता, म्हणजे आता तुम्हाला कॉल घ्यायचा की बाबा आता मार्केट असं असं करून आता हे तो वर जाणार आहे, तर आपण इथं कॉल बाय करतो, बरोबर का? कॉल घेतो आपण, बरोबर. आणि जर असं असं करून म्हणजे एक लोअर लो बनवत खाली जर चालले मार्केट, तर आपण पी घेतो, बरोबर. तसं सेम इथं आहे, फक्त नाव चेंज होत आहे. ओके, जर तुम्हाला खालच्या साईडला जात असेल मार्केट, तर पी साईडला आपण काय म्हणणार आहे इथं US100मध्ये सेल. ओके, सेल करायचा. आणि जर तुम्हाला वाटतंय CE साईडला जाईल मार्केट, तर इथं काय येतं? बाय येतं. ओके, एकदम सिंपल गोष्ट आहे, अवघड काहीच नाही. फक्त काय झालेलं आहे? नाव चेंज झालेलं आहे. जिथं पी आहे तिथं सेल येतं आणि जिथं CE आहे तिथं बाय येतं. हे ब्रोकरमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल की कसं पी आणि CE वर्क करतं ते. ओके, ही गोष्ट आता लक्षात आली तुम्हाला की पी म्हणजे सेल आणि CE म्हणजे बाय. बरं, आता दुसरी गोष्ट एक महत्त्वाची तुम्हाला सांगतो की US100मध्ये एक्सपायरी नसते. पहिली गोष्ट, एक्सपायरी नसते. दुसरी गोष्ट, स्ट्राईक प्राईस नसते. आपण जे स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करतो, ॲट द मनी, OTM असेल आपला, आउट ऑफ द मनी असेल किंवा इन द मनी असेल. ओके, तर ह्या गोष्टी US100 आणि US30मध्ये नसतात. डायरेक्ट काय असेल ते तुम्हाला इथं चार्टवर दिसून जाईल. बाकीच्या गोष्टी एक्सपायरी असेल किंवा स्ट्राईक प्राईस असेल, हे दोन्ही गोष्टी US100 आणि US30मध्ये नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. इथपर्यंत आलं लक्षात आलं तुम्हाला? दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगतो. आता एक्झाम्पल पकडून चाला की ते तर मी एक शॉर्ट पोझिशन बनवते. ओके, इथे एक मी शॉर्ट पोझिशन बनवली इथं, बरोबर, आणि मी टार्गेट ठेवलं 30 पॉईंटचं. ओके, आणि स्टॉप लॉस काय केला मी माझा 30 पॉईंटला स्टॉप लॉस ठेवला. आता बघा इथं, लक्ष देऊन बघा इथं, 2 मिनिट तुम्हाला दाखवतो नीट. इथं बघा, इथं आता विषय काय माहिती आहे का? मी सेल कितीला केला बघा. आता मला माहिती आहे मार्केट कुठं जाणार आहे? पीईला. ओके, पीईला जाणार म्हणजे काय केले मी, मला सेल करायचं. तर आता प्राईस किती चालू आहे? 18,393.93. आता मी तर ब्रोकरमध्ये आपल्या ॲपमध्ये जसं झिरोदा आहे, जसं आपलं एंजल वन आहे किंवा धन आहे, तसंच एक ब्रोकर तुम्हाला मिळेल. त्या ब्रोकरमध्ये पण सेम तुम्हाला बाय आणि सेलचं ऑप्शन येईल. म्हणजे आता मला वाटतं इथून पीईला जाईल मार्केट, बरोबर का? तर मी 18,393 सेल करणार. तिथं सेलचं ऑप्शन येतं. डायरेक्ट तुम्ही क्लिक केलं, लॉट साईज ठरवायची कोणती पाहिजे. 0.1 म्हणजे 1 लॉट झाला, 0.2 म्हणजे 2 लॉट झाला. ही सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, काय सोप्या भाषेत आहे. तसं मी इथं सेल केलं, माझं 30 पॉईंटचं टार्गेट आहे. मी काय करणार, 18,393 माझी आता मी घेतलेली प्राईज आहे. माझं टार्गेट किती आहे 30 पॉईंटचं? 18,363. मग मी काय करणार आहे, तिथं आपल्या ब्रोकरमध्ये टार्गेटचं ऑप्शन येतं.
की टार्गेट बाबा मला एवढं एवढं पाहिजे 30 पॉईंटचं, मग आपण तिथं टार्गेट आपण तिथं सेट करू शकतो की 18,393 रुपयाला घेतलेला जो आपला सेल म्हणजे पुट असेल तो 18,363 पर्यंत म्हणजे 30 पॉईंट माझे देईल मार्केट, तिथं आपण टार्गेट लावून आपण बाहेर पडू शकतो. आणि स्टॉप लॉससाठी सेम स्ट्रॅटर्जी यूज करायची, सेमच सगळं. 30 पॉईंट्स आहे स्टॉप लॉस. आपली एंट्री झाली 18,393ला, आपला स्टॉप लॉस पडतो 18,425ला. तर 18,425 स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता. ही इथपर्यंत गोष्ट लक्षात आली तुम्हाला. जसं पीई सीई आहे तसंच पीईला आपण सेल म्हणतो आणि सीईला आपण कॉल म्हणतो. US100 US30 सेम बँक निफ्टी आणि निफ्टी सारखं आहे, वेगळं काहीच नाही. ओके, लक्षात घ्या ही गोष्ट. दुसरी गोष्ट यामध्ये स्ट्राईक प्राईज नसते. ATM इन द मनी असेल, ॲट द मनी असेल, आउट ऑफ द मनी असेल, ह्या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये नसतात. याच्यामध्ये एक्सपायरी नसते. तुम्ही आठवड्याच्या 6 दिवस ट्रेड करू शकता. मार्केट शनिवारी पण चालू असतं. मार्केट काय करतं लक्षात घ्या, ओपन किती वाजता होतं तर 7 वाजता ओपन होतं आणि रात्री 1:30 वाजता बंद होतं. तुम्ही जर जॉब करत असाल, तुम्हाला बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये टाईम मिळत नसेल हे करण्यासाठी, वर्क करण्यासाठी, तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट US मार्केट आहे. व्हॉल्यूम जास्त आहे याच्यामध्ये, व्हॉल्यूम मार्केटमध्ये जास्त आहे US100च्या. तुम्ही सर्च करू शकता इंटरनेटवर इंडियन मार्केट आणि US मार्केटचं व्हॉल्यूम चेक करू शकता तुम्ही. तर विषय काय होतो बघा, व्हॉल्यूम काय आहे आपल्या मार्केटचा, US मार्केटचा व्हॉल्यूम जास्त आहे, त्यामुळं तुम्ही इथं सेफली ट्रेड करू शकता. 30 पॉईंट जरी कॅप्चर केले तुम्ही 2 किंवा 3 लॉटवर किंवा 5 लॉटवर, तर इन्व्हेस्टमेंट एकदम कमी होते तुमची. जेवढी इन्व्हेस्टमेंट होती तेवढं प्रॉफिट तुम्हाला 30 पॉईंटवर मिळून जातं. ओके, म्हणजे आपण एक धरू शकतो पैसे डबल. 0-0ला आपण कसं म्हणतो पैसे डबल, तसं पैसे डबल तुम्हाला ट्रेड येतं मिळून जातील. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही $5चा एक लॉट येतो, बरोबर, $5चा एक लॉट येतो. 30 पॉईंट तुम्ही कॅप्चर केले की तुम्हाला ह्या $5ला $5 मिळणार. म्हणजे किती झाले, पैसा दुप्पट झाला का. ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे US100मध्ये फास्ट मोमेंटम होतं. 30 पॉईंट तुम्ही इझिली कॅप्चर करू शकता. इझी म्हणजे इझिली कॅप्चर करू शकता. दुसऱ्या मार्केटमध्ये, आपल्या इंडियन मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी असल्यामुळे बिगिनर येत आहेत, मग ते मोठे मोठे ऑपरेटर त्यांना ट्रॅप करत आहेत, मग त्यामध्ये भरपूर नुकसान होतं. त्यामुळं पण भरपूर लोक ट्रेड करतात, महिनाभर, 2 महिने, 3 महिने करतात, लॉसेस झाल्यावर बंद करून टाकतात. आता बघा 30 पॉईंट कसं येतं मार्केट. आता बघा इथून रेड कॅन्डल बनवले, इथे एंट्री जरी केली बघा, मार्केटने इझिली तुम्हाला 30 पॉईंट दिलेत. परत दुसरं पुन्हा इथून एंट्री केली, दिलेत का 30 पॉईंट, बघा 30 पॉईंट दिलेत. पुन्हा इथून पण 30 पॉईंट दिले, इथून पण 30 पॉईंट दिले, इथून तर ऑलरेडी 30 पॉईंट दिलेले. ओके, मग ह्यामध्ये विषय काय होतो की तुम्ही इझिली ट्रेड करू शकता आणि 30 पॉईंटचं टार्गेट तुम्ही ठेवून हे करू शकता. हे पुढच्या गोष्टी झाल्या तुमच्यासाठी. ॲडव्हान्समध्ये चाललो आहे मी थोडं. बेसिक तुमच्या लक्षात आलं असेल की मार्केटमध्ये US मार्केटमध्ये व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे तुम्ही इझिली ट्रेड करू शकता. जास्त रिस्की काय नसतं, तुमचे पैसे दुप्पट लगेच होतात. आणि US100मध्ये कोणत्या कोणत्या कंपनी येतात वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. पहिली सगळ्यात मोठी कंपनी आहे ते मायक्रोसॉफ्ट टॉपला आहे. आपल्या बँक निफ्टीमध्ये बघायला गेलं तर तुम्ही HDFC बँक टॉपला आहे, बरोबर. आणि निफ्टीमध्ये बघायला गेलं तर रिलायन्स टॉपला आहे. तसंच US100मध्ये पण अशा कंपनी आहेत ज्या US100च्या इंडेक्समध्ये सामील आहेत. ॲपल असेल, टेस्ला असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, ह्या अशा मोठ्या मोठ्या कंपनी आहेत तुम्ही बघताय. मेटा असेल, फेसबुक आपलं, बरोबर का. ह्या सगळ्या कंपनी US100च्या इंडेक्समध्ये इन्क्लुडेड आहेत. त्यामध्ये सगळ्यात टॉपला येते, म्हणजे सगळ्यात टॉपची कंपनी ज्यांचे जास्त इन्व्हेस्टमेंट आहे त्या कंपनीमध्ये, ती आहे मायक्रोसॉफ्ट. ओके, तुम्ही इंटरनेटवर चेक करू शकता US100च्या कोणत्या कंपनी US100च्या अंडर येतात, ओके, इंडेक्समध्ये येतात. ओके, ही गोष्ट आली लक्षात. तर ही बेसिक आहे, एकदम बेसिक व्हिडिओ आहे, बेसिक व्हिडिओ. ओके, ह्यामध्ये भरपूर काही असं अवघड काही नाही आहे US मार्केटमध्ये शिकण्यासारखं. एकदम इझी आहे, इझिली शिकू शकता तुम्ही. डेलीचं नाही म्हटलं तरी ₹1000 जरी काढले ना रात्री, ₹1000 तरी भरपूर झाले, बरोबर का. तुम्हाला $5ला $5 रिटर्न भेटतात, बरोबर. एका लॉटवर सांगतो, एका लॉटवर. एक लॉट म्हणजे किती, 0.1. एका लॉटवर तुम्हाला किती मिळणार आहेत, $5. म्हणजे ₹400 इथं झाले. तुम्ही हे जर 2 लॉट केले तर 800 झाले, बरोबर का. 3 लॉट केले तर 1200 झाले. मग ₹1200 हे करायचं. टार्गेट आपलं 30 पॉईंटचं झालं. ₹1200 बुक केले, झोपा निवांत. आणि अशी स्ट्रॅटर्जी सांगणार तुम्हाला, अशी स्ट्रॅटर्जी मी कोर्समध्ये, की तुम्ही एंट्री घ्यायची. इथे एंट्री घेतली,
तुम्ही काय करायचं, एस-एल लावायचा आणि टार्गेट लावायचं आणि झोपून जायचं. उद्या सकाळी बघायचं काय होतं इथं, प्रॉफिट होतं का लॉस होतं. अशी स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगणार आहे कोर्समध्ये. ओके, ही होते बेसिक व्हिडिओ US100 आणि US30चा. काही समजलं असेल तर टेलिग्रामवर मेसेज करा. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. ह्यानंतरचे आणखीन बेसिक व्हिडिओ येतील की ब्रोकर कोणता चांगला आहे, हा एक व्हिडिओ येईल. ब्रोकरमध्ये आपण US100 US30मध्ये ट्रेड कसे करायचे, डिपॉझिट कसं करायचं, विड्रॉल कसं करायचं, अकाउंट ओपनिंग कशी करायची, ह्या सर्व बेसिक गोष्टी मी ह्या महिन्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. आणि पुढल्या महिन्यात आपण बँक निफ्टी आणि निफ्टीची आपली जी स्ट्रॅटर्जीचं बॅच संपली की पुढल्या महिन्यात आपण US100ची पहिली बॅच आपण म्हणजे फॉरेक्स मार्केटची पहिली बॅच आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, US100चं तुम्हाला कळलं असेल, आणखीन एकदा रिव्हिजन करतो. US100 आणि US30 म्हणजे बँक निफ्टी आणि निफ्टी. जिथं आपण बँक निफ्टीमध्ये CE बाय करतो तसंच सेम आहे, फक्त नावं चेंज आहेत. जेव्हा PE घ्यायचं आहे तेव्हा आपण सेल करतो, जेव्हा CE घ्यायचं आहे तेव्हा आपण बाय करतो. ही गोष्ट लक्षात आली. मार्केट 7 वाजता ओपन होतं आणि 1:30 वाजता काय होतं, बंद होतं. लक्षात घ्या. जसं निफ्टी बँक निफ्टी 9:15 सकाळी 9:15 ते 3:30 वाजेपर्यंत चालू असतं दुपारी, तसंच ह्याचं सेम आहे, फक्त टाईम चेंज आहे. US नुसार टाईम आहे. अमेरिकामध्ये जो दिवस चालू होतो तिथला आपला टाईम इंडियनमध्ये नाईटला पडतो 7 ते 1:30 वाजेपर्यंत. हे आलं लक्षात तुम्हाला. दुसरी गोष्ट आणखी डिव्हिजनमध्ये काय येतं की आपली एक्सपायरी नसते. US100 आणि US30मध्ये एक्सपायरी नसते, स्ट्राईक प्राईस नसते. ATM असो, इन द मनी, ॲट द मनी आणि आउट ऑफ द मनी अशा स्ट्राईक प्राईस नसतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सॅटरडेला मार्केट चालू असतं, बरोबर. आणि सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट, जे जॉब करत आहेत, लोक जॉब करत आहे आणि त्यांना फक्त 1000 रुपये जरी दिवसाचा कमवायचे आहेत ना, 1000 रुपये, तर तुम्ही इझिली जॉब करत करत ह्या गोष्टी करू शकता. ओके, लक्षात घ्या. कोर्स आपण लवकर लॉन्च करतो आहे. टेलिग्राम जे फॉरेक्सचं आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ना, मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा आणि लवकरच आपला कोर्स लॉन्च होतो आहे. हा बेसिक व्हिडिओ आहे आणि इथून पुढं व्हिडिओ येत राहतील आपले. बेसिकवर मी जेवढे होतील तेवढे कवर करतो व्हिडिओ. ओके, आता हे व्हिडिओ भरपूर मोठा झाला, आपण इथंच थांबूया. ओके, थँक्यू.